उन्हाळ्यात पाणी कपात होणार का या प्रश्नावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रमोद उंभासे यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या पाणी कपातीचा कोणताही निर्णय घेतला नाही। धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी वाढत्या वापरामुळे काही भागात तात्पुरती टंचाई जाणवू शकते असं त्यांनी सांगितलं। दूषित पाण्याच्या तक्रारींबाबतही प्रशासन सतर्क असल्याचं उंभासे यांनी स्पष्ट केलं। ज्या ठिकाणी तक्रार येतात तिथे तात्काळ पथक पाठवून तपासणी केली जाते आणि लिकेज किंवा बिघाड आढळल्यास त्वरित दुरुस्ती केली जाते। दरम्यान शहराला सुमारे 750 MLD पाण्याची गरज असताना 120 MLD तूट आहे। भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त 170 MLD पाणी उपलब्ध होणार असून त्यानंतर नियमित पाणी पुरवठा शक्य होईल अशी माहितीही प्रमोद उंभासे यांनी दिली। सध्या उन्हाळा लक्षात घेता शहरात पाणी टंचाईची शक्यता आहे का? जर असल्यास नागरिकांना कपातीला सामोरे जावे लागणार आहे का? सद्यस्थितीमध्ये पाणी कपात करण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। पाणी कपात कधी केले जाते, आपल्याला पाटबंधारे विभागाकडून अगोदर पत्र येतं की आम्ही तुम्हाला पाणी कमी सोडणार आहोत, तर नंतरच पाणी कपात केली जाते। सद्यस्थितीमध्ये कुठली पाणी कपात राहणार नाही, परंतु पाणी जेवढे पुरवतो तेवढे रोज आपण पुरवत आहोत। उन्हाळा वाढल्यामुळे पाण्याचा खप वाढतो, वापर वाढतो, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई जाणवते। याचा अर्थ आम्ही पाणी कपात केली असा होत नाही। सध्याच्या घडीला धरणामध्ये किती टक्के जलसाठा उपलब्ध आहे? हा साठा संपूर्ण उन्हाळा पुरेल का? ज्या अर्थी पाटबंधारे विभागाने आपल्याला पत्राने काही कळवलेलं नाही अद्याप की पाणी कमी पडणार आहे वगैरे, त्या अर्थी पूर्ण वर्ष पुरेल एवढा पाणी साठा त्यात आहे। दरम्यान शहरात दूषित पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत। पाण्यात आळ्या आढळल्याच्या घटनांवर प्रशासन काय सांगते? दूषित पाणी संपूर्ण ह्याच्यात आढळलेलं नाहीये। ज्या भागात असं दूषित पाणी वगैरे आढळतं त्या ठिकाणी आम्ही आमची टीम पाठवून तिथं चेक केलं जातं आणि जर तिथं पाईप कुठला लिकेज वगैरे काय असेल त्याची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येतो। या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे। यावर महानगरपालिका कोणती तातडीची पावले उचलत आहे? आम्ही वारंवार जनजागृती करतच असतो। पाणी गाळून प्यावं, जर तुम्हाला दूषित वाटत असेल तर त्वरित पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधण्यात यावा, त्याच्यावर पुढील कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येईल। नागरिकांना माझं पुनश्च सांगण्यात असेल, जर पाणी तुम्हाला दूषित पाणी जर आढळलं तर तुम्ही त्वरित पाणी पुरवठा विभागातील त्या प्रभागात आपण फोनद्वारे कळवावं, जेणेकरून पुढील कारवाई करता येणे शक्य होईल। नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाची पुढील योजना काय आहे का? सध्या स्थितीत महानगरपालिकेत एकूण 40 ते 42 लाख लोकसंख्या आहे। त्यांना जे पाणी पुरवण्यात येते त्यांची टोटल पाण्याची गरज जी आहे ती 700-750 MLD पर्यंत आहे। आत्ताच्या घडीला आपल्याला 120 MLD पाणी रोजचं कमी पडतं, त्यामुळं आपण पाणी पुरवठा जेमतेम करत आहोत। त्याकरिता भामा-आसखेडचं जे आपलं प्रोजेक्ट आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत चालू आहे। सदरचे भामा-आसखेडचे काम पूर्ण झाल्यानंतर 170 MLD पाणी आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होणार आहे। तदनंतर नियमित पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे। मनपामार्फत जो पाणी पुरवठा करण्यात येतो तो शुद्ध आणि निर्जंतुकच केलेला असतो।